खरोखरच एक सुप्रसिद्ध निवेदक, समालोचक, गीतकार, संगीतकार, गायक, शायर आणि त्याचबरोबर एक उत्कृष्ट कॅल्क्युलेटर हिशोबाच्या बाबतीतला अशी यांची ओळख ते महेंद्र शेठ वाजेकर. पण कृपया 7 नंतर भेटू नका. चला बॅट घेऊन आलेत का बॅट्समन? 4 ओव्हरची मॅच आहे. चला 1 ओव्हर 30 सर्कल YouTube लाईव्हच्या माध्यमातून चला उमरवली. अरे वारंवार आम्ही बोलतोय कर्जत मधून टीम उद्या बाळा धनवे या मैदानावर खेळणार आहे. त्याचा आदर्श घेऊन जरा मैदानात उतरा. कारण ज्या ज्या टुर्नामेंट बाळा धनवे खेळलाय त्याने कधीच वेळ उशीर केला नाही या मैदानावर. आणि बाळा धनवे यांच्याकडूनही महेंद्र वाजेकर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना शुभेच्छा आल्यात या स्पर्धेला. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ते स्पर्धा पाहत आहेत. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं मी या दुपारच्या सत्रामध्ये स्वागत करतोय. प्रेक्षकांची संख्या फार कमी आहे आणि ती कमीच असावी मैदानावर. घरी लाईव्हच्या माध्यमातून त्यांनी सामने पाहावे. आपण बघतोय कार्तिकी वडापाव सेंटर. जर तर आकाश आणि दोन्ही आकाश सलामीची जोडी मैदानात येते. आपण बघतोय जर सेलिंगचा आकडा पाहिला, एक चवदार वडा त्याचबरोबर ताजे पाव आणि रुचकर चटणी असं स्वरूप कार्तिकी वडापाव सेंटर. सेलिंग जर आपण आत्तापर्यंतची पाहिली महेंद्र शेठ तर जवळजवळ 750च्या वर. म्हणजे बघा किती सुप्रसिद्ध वडापाव आहे. जरूर आस्वाद घ्या. प्रेक्षकांना विनंती आहे, कारण दुपारचं सत्र आहे, भूक नक्कीच लागली असेल. आणि काही ठिकाणं आहेत वडापावसाठी फेमस. मग श्री दत्त स्नॅक कॉर्नर असेल पळसप्या फाट्यावर, किंवा फेमस वडापाव असेल जग्यांचा, किंवा वाघेज असेल, किंवा न्यू पनवेलमध्ये पंडितची मिसळ असेल. अशी अनेक फेमस ठिकाणं जशी आहेत त्याच पद्धतीने फेमस वडापाव म्हणून कार्तिकी वडापाव सेंटर या सेंटरकडे पाहिलं जातं. जरूर आवर्जून त्याचा स्वाद घ्या. नांदगाव संघाला विनंती आहे की आता आपण क्षेत्ररक्षण सजवा, कारण बराच उशीर होतोय. नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय नांदगाव संघानं. 4 षटकांचा सामना आणि या 4 षटकांच्या सामन्यामध्ये बघूया किती धावा जमवल्या जातात त्या उमरोली संघाकडून. उमरोली संघ ताकदवान संघ या मैदानावर, कारण बऱ्याच वेळेला बक्षिसांना गवसणी घालणारा संघ या मैदानावर. हे मैदान त्यांच्यासाठी लकी आहे. पण नांदगाव संघ सुद्धा तितकाच ताकदवान आहे. आपण पाहिलं पहिली लढत जी झाली मोहपे आणि चिंद्रण या 2 संघादरम्यान, त्यावेळी असं वाटलं होतं मोहपे संघ जे या मैदानावर अतिशय चांगला खेळ करतात, त्यांचे खेळाडू काहीतरी करामत करून दाखवेल. पण चिंद्रण संघानं मात्र बाजी मारली. दुसऱ्या फेरीमध्ये आपण पाहिलं तब्बल 64 धावा कुठून काढल्या. म्हणजे पहिल्या फेरीच्या दुसऱ्या सामन्यामध्ये पाली संघानं आणि सहज विजयाला त्यांनी गवसणी घातली. आणि आजच्या दिवसातील हा तिसरा सामना. तिसऱ्या सामन्यामध्ये बघूया काय होतोय. गोलंदाज किरण खुटले, समोर आहे तो आकाश लोंगले. आकाश लोंगले, रोहित गायकर. दुपारचं सत्र 1:46 आणि त्यांच्या चेहऱ्यावर जाणवत आहे की आता मात्र त्यांना लंच ब्रेक मिळायला हवा. तर पंचांनी इशारा केला राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिल्या षटकाचे 6 चेंडू बॅलंड्री पॉवर प्लेचे षटक घेऊन येतोय गोलंदाज किरण खुटले. आकाश लोंगले याच्याकरता या षटकातील पहिला चेंडू बॅकफुटला जात, चेंडू तटावला, शॉर्ट थर्डमॅनला चेंडू अडवला जातोय. एकच धाव मिळते आणि नॉन स्ट्रायकर एंडचा आकाश गायकर आता स्ट्रायकर एंडला येतोय. पहिला चेंडू संपलाय. पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर
दिशा आणि टप्पा या मैदानावर तुम्हाला योग्य ठेवणं गरजेचं आहे. जर फलंदाजांना तुम्हाला रोखायचं असेल तर नक्कीच योग्य दिशा आणि योग्य टप्पा आणि वेगावर आरूढ व्हावं लागतं. अन्यथा बऱ्याच धावा या मैदानात आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजांना सहज 15-15, 20-20 धावा या मैदानावर कुठून काढल्या जातात. जर आपण गोलंदाजाचा विचार केला तर बरेच असे गोलंदाज आहेत की ते 17च्या पुढचं ॲव्हरेज घेऊन या मैदानावर खेळतात. त्यामुळे बघूया पहिल्या चेंडूवर एकेरी धाव मिळते. पंचांना विनंती असेल की जास्त टाइमपास होता कामा नये. बहुचर्चित रायगड प्रीमियर लीग जी फेब्रुवारीमध्ये होणार आहे, अनिलजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली 24 टीम आता या रायगड प्रीमियर लीगमध्ये खेळणार आहेत. म्हणजे बघा 16 टीम्स अगोदर, त्यानंतर 8 टीम्स वाढल्या आणि बक्षिसं जी 4 होती ती 6 झालीत. क्रॉस द लाईन खेळण्यापेक्षा स्टेप आउट करण्याच्या नादात फलंदाज आकाश मात्र या चेंडूवर चकतोय. मी म्हटलं होतं की या मैदानावर ज्यांची यांची मक्तेदारी, मग सकाळी असेल मोहपे संघाची मक्तेदारी मोडून काढली ती या मैदानावर चिंद्रण संघाने. उमरोली संघाची सुद्धा या मैदानावर बऱ्याच वर्ष मक्तेदारी आहे. बऱ्याच स्पर्धा त्याने जिंकल्यात आणि स्लोअर व्हेरिएशन करण्याच्या नादात चेंडू जातोय फाईन लेग सीमारेषे बाहेर. षटकार. कारण जे चाललं होतं ते चांगलं चाललं होतं नांदगाव संघासाठी आणि अशा वेळेला ज्यावेळी चांगलं तुमच्यासाठी घडत असतं त्यावेळी मात्र व्हेरिएशनची गरज नसते आणि गरज नसताना व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न आणि त्याचं नुकसान होतंय ते गोलंदाजाला आणि एक चांगला फटका पाहायला मिळतोय आपल्याला. फलंदाज आकाश लोंगलेच्या बॅटमधून फाईन लेग सीमारेषेबाहेर. षटकार. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहतोय. संदेश पाटील आणि त्यांची सर्व टीम अतिशय चांगलं काम करते. बऱ्याच मोठ्या स्पर्धा 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आपण पाहिल्यात. आठ धावा धावफलकावर लागल्या. 3 चेंडूंमध्ये 2च धावा आल्या होत्या. त्यानंतर मात्र आकाश लोंगले यानं फाईन लेगच्या दिशेने मारलेला षटकार बरंच काही सांगून जातोय तो उमरोली संघाच्या बाजूने. तर व्हेरिएशन केलं गेलं. 3 चेंडू अतिशय योग्य दिशा योग्य टप्प्यावर टाकले गेले आणि त्यानंतर स्लोअर वन टाकण्याच्या नादात लेग स्टंपच्या दिशेने टाकलेला हा चेंडू सीमा पार धरला आणि इथे मात्र बॅकफुटला जात एक स्क्वेअर कट खेळली जाते आहे. डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषे बाहेर. आकाश लोंगल्याच्या बॅटमधून निघालेला खणखणीत असा चौकार आणि या चौकारानं धावफलक घालतोय. धावफलकावर धावा लागल्यात त्या 12 धावा लागल्यात. सुरुवातीची 3 चेंडू म्हटल्याप्रमाणे नांदगाव संघाच्या बाजूने होते कारण सुरुवातीच्या 3 चेंडूंमध्ये धावा आल्या फक्त 2 आणि त्यानंतरचे मात्र 3 चेंडू कदाचित उमरोली संघाच्या बाजूने कारण आत्तापर्यंत धावा आल्या त्या 10. एकूण धावफलकावर धावा लागल्या त्या 12 आणि शेवटचे 3 चेंडू मात्र उमरोली संघाच्या बाजूने जवळजवळ कारण आत्तापर्यंत धावा आल्या या 3 चेंडूंमध्ये 13 आणि ही तिसरी धाव घेतली गेली आणि त्यामुळेच धावफलकावर धावा लागल्यात त्या एकाच षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा बिनबाद. 15 अतिशय चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. 14, 15, 16, 17 जानेवारी कदाचित या मैदानावर 1 लाख रुपये पारितोषिक असणारी स्पर्धा होऊ शकते. थोड्याच वेळात संध्याकाळी 4 पर्यंत त्या स्पर्धेची अनाउन्समेंट होईल. 14, 15, 16, 17 जानेवारी. तर धावफलकावर धावा लागल्यात त्या 15. पहिलं षटक संपलंय. एक अतिशय दिमागदार स्पर्धा आपण पाहतोय. शिवसाई क्रिकेट संघ पोहेंजे आणि त्याचबरोबर राजेश चौहान, अरुण कडाव रायगडमधील एक उत्कृष्ट अपडेटर आणि महेंद्र वाजेकर गीतकार, संगीतकार, गायक, शायर म्हणजे अशा अनेक बिरुदावल्या ज्यांच्या नावापुढे विशेषणं लावली जातात. त्याचबरोबर स्टाफ, संपूर्ण स्टाफ या स्पर्धेचा सहकार्य करतोय आणि मिनरल वॉटर जे आवश्यक आहे ते मिनरल वॉटर दिले ते 4 दिवस स्टाफने. या स्पर्धेकरता सकाळी आपण उद्घाटन सोहळा पाहिला. या विभागातील प्रसिद्ध उद्योगपती आणि शिवसेना गुलसंद विभागीय अध्यक्ष
सन्माननीय मोहन शेठ लबडे यांच्या शुभ हस्ते उद्घाटन सोहळा पार पडला. पहिलं षटक होतं ते उंबरोलीच्या नावाने. सुरुवातीचे 3 चेंडू होते ते नांदगावचा गोलंदाज किरणच्या नावाने, त्याने 2च धावा दिल्या. पण त्यानंतर मात्र किरण लोंगले माफ करा आकाश लोंगले यांनी मारलेले 2 फटके, षटकार आणि चौकार, आणि त्यानंतर काढलेल्या तिहेरी धावा, आणि त्यामुळेच धावफलकावर धावा लागल्या त्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 15. बऱ्याच स्पर्धा या मैदानावर जिंकणारा संघ म्हणजे उंबरोली, कारण बहुतांशी स्पर्धांमध्ये हा संघ या मैदानावर खेळतो आणि खाली हात हा संघ कधी गेलाय असं फार कमी वेळा झालंय. पण नांदगाव संघ कमबॅक करावा लागेल, चांगली षटकं टाकावी लागतील आणि आउटसाईड द ऑफ स्टंप टाकलेला चेंडू स्क्वेअर कट खेळली जाते. एकेरी धाव मिळते ती आकाश लोंगले याला. या एकेरी धावेने 16 धावा धावफलकावर लागल्यात. एक शांत क्रिकेट दुपारच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते. रोहित गायकर सुद्धा शांत आहेत, लंच ब्रेकची वाट पाहत आहेत. धावफलकावर धावा लागल्यात त्या 16. आणि स्वरूप वायलोंचे पॅकर या गावातील चिता म्हणून ज्यांना संबोधलं जातं ते सन्माननीय दिलीप शेठ चोरगे, ज्यांच्या नवीन जर्सीचं अनावरण उद्या होणार या मैदानात, आणि एक उत्कृष्ट षटकार स्लॉग स्वीपच्या माध्यमातून मारलेला आपण पाहतोय. आणि या षटकारानं धावफलकावर धावा लागल्यात त्या 22 धावा धावफलकावर लागल्यात. आपण स्क्रीनवर जर पाहिलं तर एकच वादा शशिकांत दादा आणि त्यांचे सुपुत्र स्क्रीनवर आपल्याला त्यांचे फोटो दिसत आहेत. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून अतिशय उत्कृष्ट काम 24 लाईव्ह इव्हेंट्स करते. इथे मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याच्या नादात फलंदाज चकतोय, चेंडू निर्धाव जातो, आणि याच निर्धाव चेंडूची खरं तर गरज आहे नांदगाव संघाला. जर या मैदानावर चांगला खेळ करायचा असेल तर गोलंदाजाने टिचून मारा करणं गरजेचं आहे. आपण या अगोदरच्या सामन्यामध्ये पाहिलं 64 धावा ज्यावेळी कुठून काढल्या गेल्या, 65 धावांचा दबाव समोरच्या संघाला झेलता आला नाही, आणि त्यामुळेच जर गोलंदाजी चांगली झाली, कमीत कमी धावांमध्ये रोखलं गेलं, या षटकारानं मात्र 28 धावा धावफलकावर लागल्यात. 28 धावा धावफलकावर लागल्यात. 16 धावांवर खेळतोय तो आकाश लोंगले, आणि हा षटकार मारलाय तो आकाश गायकर याने. अतिशय चांगली फलंदाजी होते. 14ची सरासरी आपल्याला पाहायला मिळते, कारण 28 धावा धावफलकावर लागल्यात. या षटकामध्ये आतापर्यंत 13 धावा आल्यात. 4 चेंडू संपलेत, शेवटचे 2 चेंडू शिल्लक. राईट आर्म राऊंड द विकेट. संकेत अक्रॉस द लाईन खेळण्याच्या नादात कदाचित बॅटची कडा. जर एसटी रक्षकाने हा झेल घेतला असता तर पहिला हादरा मिळाला असता आकाश गायकरच्या रूपात उमरोली संघाला. राईट आर्म आणि फलंदाज बाद, कारण फुल टॉस चेंडू होता, समोर पायावर आदळला आणि पंचांनी जाणलं की हा चेंडू सरळ दिशेत आहे, तो स्टंपचाच वेध घेणार, आणि पहिला पायचितचा बळी मिळतोय तो गोलंदाज संकेत याला, आणि पहिला बळी मिळतोय तो नांदगाव संघाला. 1 बाद 28 अशी धावसंख्या आपण पाहतोय. 2 षटकांचा खेळ संपलाय. या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात त्या 14च्या सरासरीनं 28. यानंतर मात्र येणारी 2 षटकं जर चांगली टाकली गेली, 50च्या आत रोखलं गेलं तर नक्कीच 24 चेंडू आणि 50 धावा एक माफक आव्हान असेल. पण जर 60+ व्हायचं असेल तर आकाश लोंगले या फलंदाजाला चांगली फलंदाजी करावी लागेल, आणि 60+ एक मी म्हणतो गोलंदाजांसाठी एक चांगलं टार्गेट असेल दुसऱ्या सत्रामध्ये गोलंदाजी करताना, आणि फलंदाजांना अडचणीत आणणारं ते टार्गेट असेल. आणि जर का येणारी 2 षटकं चांगली टाकली गेली, येणाऱ्या 2 षटकांमध्ये कमीत कमी धावा दिल्या गेल्या, तर नांदगाव संघाच्या फलंदाजीवर दुसऱ्या सत्रामध्ये दडपण येणार नाही. आणि हाच विचार करून गोलंदाजीच्या मार्कवर येतोय साईनाथ मुकादम. गोलंदाजीच्या मार्कवर येतोय. एक अटीतटीची लढत पाहण्यासाठी जे काही थोडेफार प्रेक्षक या मैदानावर जमलेत त्या तमाम प्रेक्षकांचं आपण पुन्हा एकदा मनापासून स्वागत करूया. 3रं षटक सांघिक आणि आपलं वैयक्तिक पहिलं घेऊन येतोय तो साईनाथ. बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय, शॉर्ट फाईन लेगला एकेरी धाव मिळते, आणि या एकेरी धावेने धावफलक घालतोय. धावफलकावर धावा लागल्यात त्या 29. एका गाड्याच्या मोबदल्यात 29 धावा धावफलकावर लागल्यात.
पण आक्रमक खेळ करावा लागेल. अजूनही या सत्रातील 11 चेंडूंचा खेळ शिल्लक. आणि सरळ बॅटने खेळलेला फटका येणाऱ्या फलंदाजानं लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून सरळ दिशेने मारलेला हा षटकार. स्ट्रेट ड्राईव्हचा खणखणीत नाणं ज्यानं वाजवलं फलंदाज रत्नदीप लोंगले याने. आणि या उत्कृष्ट षटकार मित्र म्हणेन, कारण सरळ बॅटने मारलेले षटकार आजकाल पाहायला मिळत नाही, पण एक चांगला खेळ आपल्याला इथे पाहायला मिळतोय. हळूहळू मोरबे संघ या मैदानावर येताना दिसतोय आणि अतिशय चांगली फलंदाजी. 2 स्कोरिंग शॉट आपल्याला या मैदानावर पाहायला मिळाले. ते तिसऱ्या क्रमांकावर येणाऱ्या फलंदाज रत्नदीप लोंगले याच्याकडून एक सरळ बॅटने मारलेला षटकार, तर एक बॅकफुटला जात स्क्वेअर कट केलेला डीप बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने मारलेला चौकार. धावफलकावर धावा लागल्यात त्या 39. आणि खऱ्या अर्थानं ज्यांची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो, क्रिकेटच्या भीष्माचार्य म्हणून ज्यांना आम्ही संबोधतो, कारण आमचं जे काही थोडंफार नाव या रायगडमध्ये झालंय, जर कृष्णा गायकर यांचा आशीर्वाद नसता तर आमचंही नाव नसतं. आणि ज्यांच्या आशीर्वादामुळे आम्ही मोठे झालो ते आमचे गुरु, या समालोचनातील भीष्माचार्य या गावातील कृष्णा गायकर यांचं आगमन झालंय. छत्रपती शिवरायांचे निस्सीम भक्त म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, कारण ज्या वेळेला ते छत्रपती शिवरायांबद्दल बोलतात त्यावेळी अंगावर काटा उभा राहतो, एक शहारा निर्माण होतो, रक्त सळसळतं. वेळात वेळात वीर मराठे दौडले सात असं आपण ज्यावेळी म्हणतो त्यावेळी आपल्याला ते गाणं ऐकतानाच एक शहारा येतो. त्याच पद्धतीचा शहारा, एक नवीन ऊर्जा येते ज्यावेळी कृष्णा गायकर मायक्रोफोनवर असतात, कारण एक उच्च दर्जाचं समालोचन त्यांच्याकडून आपल्याला नेहमीच पाहायला मिळतं. आणि त्याचबरोबर छत्रपती शिवरायांबद्दल ज्यावेळी ते बोलतात त्यावेळी असं वाटतं की तो कालखंड आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो, एक क्षणचित्र आपल्या डोळ्यासमोर तयार होतं की लढाई कशी, बाजीने खिंड कशी लढवली, तानाजीने कोंडाणा कसा सर केला आणि होता जीवा म्हणून वाचला शिवा. हे जे प्रसंग ज्यावेळी कृष्णा गायकर धावफलकावर धावा लागल्यात त्या 42 हे ज्यावेळी प्रसंग मायक्रोफोनवरून कृष्णा गायकर सांगतात त्यावेळी नक्कीच आपण असं वाटतं आपल्याला 16व्या शतकामध्ये आपण गेलो की काय. नक्कीच अशा आमचे भीष्माचार्य यांचं इथं आगमन झालंय. रोहित गायकर यांचे काका, ज्या काकांनी या पुतण्याला घडवलं राजकारणात असं म्हटलं जातं. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचा नुकताच 12 डिसेंबरला वाढदिवस झाला. त्यांच्या तालमीत घडलेले अजितजी पवार, आणि इथे मात्र कृष्णा गायकर यांच्या तालमीत घडलेला रोहित गायकर. अतिशय चांगला चेंडू आणि या निर्धाव चेंडूची गरज होती मित्र म्हणेन. पंच षटक संपल्याचा इशारा करतात. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावर धावा लागल्यात त्या 14च्या सरासरीनं 42. अतिशय चांगली धावसंख्या मित्र म्हणेन उमरोली संघाची. अतिशय चांगली धावसंख्या उमरोली संघाची आपल्याला पाहायला मिळते. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून जे प्रेक्षक उमरोलीची फलंदाजी पाहत असतील ते नक्कीच खुश असतील, जे उमरोलीला सपोर्ट करत असतील. पण जे नांदगावला सपोर्ट करत असतील नक्कीच गोलंदाजांसाठी थोडेसे नाराज ते प्रेक्षक असतील, कारण जी गोलंदाजी व्हायला हवी या मैदानावर ती गोलंदाजी झालेली नाहीये. प्रतिषटक 14च्या सरासरीनं प्रतिस्पर्ध्यांना 42 धावा बहाल केल्या. जरी 2 गडी बाद झाले असले तरी सुद्धा एक विश्वासक धावसंख्या ज्याला म्हटली जाते या मैदानावर ती आपल्याला पाहायला मिळेल. आमचे भीष्माचार्य कृष्णा गायकर यांच्या माहितीसाठी मी सांगतो, उद्या कदाचित संजय पंडित याचं 1 षटकासाठी पुन्हा एकदा क्रिकेटमध्ये पुनरागमन होण्याची शक्यता आहे. एक जुना जाणता गोलंदाज. नक्कीच कृष्णा गायकर उद्या कदाचित आपल्याला संजय पंडित पाहायला मिळतील. पंडा की आखरी गेंद ज्यांना नेहमी म्हटलं जातं. आमचे उत्कृष्ट समालोचक स्वप्नील फराट घोडिवली, उत्कृष्ट समालोचक स्वप्नील फराट घोडिवली यांनी या स्पर्धेला शुभेच्छा दिल्यात. शिवसाई क्रिकेट संघाच्या घोडिवलीतील एक नामवंत, गाजलेले, वाजलेले, नावाजलेले आणि प्रेक्षकांच्या गळ्यातले ताईत असलेले स्वप्नील फराट या स्पर्धेला शुभेच्छा देताना त्यांच्या शुभेच्छा आम्ही मनापासून स्वीकारतो. धावफलकावर धावा लागल्यात त्या 42-14ची सरासरी. गोलंदाज दिलेश, एक चांगलं षटक आणि नांदगाव संघाची वापसी. किमान 50 धावांपर्यंत रोखायला हवं आणि 60 पर्यंत आपण कसं पोहोचू ते खरं तर पाहायला हवं. या
शेवटच्या षटकामध्ये उंचावून मारलेला फटका झेल होण्याची शक्यता. शेवटच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर बळी मिळतोय आणि षटकाची मात्र नांदगाव संघाच्या बाजूने चांगली सुरुवात. तर खराब सुरुवात झाली आहे ती या शेवटच्या षटकाची उमरोली संघाच्या बाजूने. कारण कुठेतरी ज्यावेळी चांगलं घडतं त्यावेळी कुठेतरी वाईट घडलेलंच असतं या क्रिकेटच्या मैदानावर. ज्यावेळी एखादा संघ हरतो त्याच वेळेला दुसऱ्या संघाला जिंकण्याची मजा मिळते. तसा हा खेळ आहे. खेळामध्ये हारजीत होतच असते पण खेळ खेळत राहणं गरजेचं असतं. कृष्णा गायकर नेहमी सांगायचे ज्यावेळी आम्ही लहानपणी मैदानावर समालोचन करायचो असेच आडवे तिडवे बोलायचो त्यावेळी लोक हसायची आम्हाला, अरे काय हा बडबडतोय पोरं खेळतायत. पण कृष्णा गायकर यांनी सांगितलं बडबडत राहा कधीतरी माईक हातात येईल आणि त्यावेळी चांगलं बडबड. ऑन साइडला चेंडू तटवला जातो. एकेरी धाव मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि या 2 धावांनी धावफलक घालतोय. धावफलकावर धावा लागल्यात त्या 44. दुसरं चौथं षटक सांघिक चौथं आणि साईनं देतोय अतिशय चांगली निलेश माफ करा निलेश साईनी त्याने तिसरं षटक टाकलं होतं. निलेश गोलंदाजीच्या मार्कवर फुलटॉस चेंडू पण अतिशय चांगले चेंडू टाकतोय. खोलवर टप्प्याचे चेंडू आपल्याला पाहायला मिळतात. असं वाटतं की आता चेंडू फुलटॉस होईल पण हे फसवे चेंडू आहेत आणि ही फलंदाजाची फसवणूक करणं क्रिकेटमध्ये गरजेचं असतं. ज्यावेळी फलंदाजांना तुम्ही चकमा द्याल त्याच वेळी तुम्ही धावा रोखण्यामध्ये यशस्वी होता. हे गोलंदाजीचं साधं सोपं सूत्र आहे. आणि इथे मात्र चेंडू हवेत झेल होण्याची शक्यता. अतिशय चांगलं षटक टाकतोय तो गोलंदाज निलेश. आतापर्यंत या षटकामध्ये धावा आल्यात त्या 3च धावा आल्यात 4 चेंडूंमध्ये. 2 बळी मिळवलेत. 42 धावा आपण जर पाहिलं 3 षटकांच्या समाप्तीनंतर आणि नक्कीच हे षटक जर चांगलं निघालं म्हणजे शेवटचे 2 चेंडू जर चांगले पडले तर 50च्या आत रोखण्यामध्ये यश मिळेल. आणि जर येणाऱ्या शेवटच्या 2 चेंडूंमध्ये 2 मोठे फटके मारण्यामध्ये फलंदाजांना यश आलं तर नक्कीच 55+ धावा आपल्याला या स्कोर कार्डवर पाहायला मिळतील. कारण धावा झाल्यात त्या 45. शेवटच्या 2 चेंडूवर जर 2 मोठे फटके किंवा 10 किंवा 12 धावा आल्या तर 55 किंवा 57 धावा आपल्याला या स्कोर कार्डवर पाहायला मिळतील. प्रोजेक्टेड टोटल नक्कीच बॅटची कडा घेतली आहे. निलेशाचं खरं तर कौतुक करायला हवं. अतिशय चांगलं षटक त्याने टाकलंय. वापसी ज्याला म्हणतात म्हणजे खऱ्या अर्थानं एक परतीची फेरी. मी म्हणे नांदगाव संघ असं वाटलं नव्हतं की 42 धावा ज्यावेळी झाल्या त्यावेळी असं वाटलं होतं सहज 60-65 धावा कुठून काढल्या जातील पण निलेश याने ओळखलं. अतिशय चांगली गोलंदाजी केली आहे. आतापर्यंत धावा फक्त दिल्यात त्या 4 धावा दिल्यात. धावफलकावर धावा लागल्यात त्या 46. शेवटचा चेंडू व्हॉट्सअप गोइंग ऑन लास्ट डिलिव्हरी. 2 धावा धावफलकावर घेतल्यात. 48 धावा धावफलकावर लागल्यात. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. 24 चेंडू आणि 49 धावांची गरज आहे. आमचे कृष्णा गायकर मात्र कार्तिकी वडापाव सेंटरचा आस्वाद घ्यायला गेलेत आणि ते आस्वाद जोपर्यंत घेतात तोपर्यंत मायक्रोफोनवर येतील रोहित गायकर.
तर धन्यवाद प्रवीणजी दुगाडे. आपण वळूया सामन्याकडे, दुसऱ्या इनिंगकडे, दुसऱ्या सत्राकडे आपण जाऊयात. पहिल्या सत्रामध्ये एकूण 48 धावा फलकावरती लागल्या गेल्या 24 चेंडूच्या समाप्तीनंतर. यावेळेस मात्र 49 धावा चाफेकर बंधू नांदगाव या संघाला मात्र जमवायच्यात. टीम उमरोली संघाविरोधात खेळत असताना त्यांचे पॅकर प्रसाद पवार आणि नक्कीच का ना या संघाचं पॅकर व्हावा, कारण कधीही नाराज न करणारा संघ आहे. कारण जर आपण पाहिलं प्रत्येक टुर्नामेंटमध्ये, प्रत्येक शृंखलेमध्ये सेमीफायनल पर्यंत जाणारा संघ आपण पाहतोय उमरोली आकाश. पहिला चेंडू अतिशय देखणा टप्पा पडल्यानंतर उचली घेणारा निर्धाव चेंडूची सांगता होती. पहिला चेंडू निर्धाव अशी सांगता होती. 48 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. फलंदाजी करत असताना 49 धावांचा पाठलाग करायचा टीम उमरोली संघाला आणि अतिशय शिस्तबद्ध हा संघ आपण नेहमी पाहतो या मैदानावरती. यंग टॅलेंट आपण पाहतो प्रवीणजी दुगाडे. या संघामध्ये संपूर्ण यंग टॅलेंट आहे. प्रत्येक खेळाडू 21 ते 25 दरम्यानचा आणि त्यामध्ये मात्र विचार विनिमय करण्याची क्षमता देखील सारखीच असल्या कारणामुळे या संघाची मात्र अतिशय उंच भरारी घेतली आहे टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये आपण पाहतोय. दुसरा चेंडू यावेळेस मात्र निर्धाव अशी सांगता झाली आहे. तिसरा चेंडू लेग स्पिन अंदाजामध्ये टाकलेला चेंज ऑफ फेस केला होता. यावेळेस मिड विकेटच्या दिशेने एकदा पूर्ण थोडीशी जमलिंग होती या दोन्ही फलंदाजांमध्ये. 2 धाबा पूर्ण केल्या जाते. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाल्यानंतर 49 धाबांचा पाठला करत असताना मात्र धावफलकावरती धावा लागल्यात. बिनबाद 3. संकेत नॉन स्ट्राईक एंड वरती तर स्ट्रायकर एंड वरती फलंदाजी करतोय. निहार यावेळेस अक्रॉस द लाईन आडव्या बॅटने काढण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसलाय. निर्धाव चेंडूची सांगता होती. 4 चेंडूंमध्ये 3 चेंडू निर्धाव फेकले गेलेत. आमचे गुरुवर्य कृष्णाजी गायकर खऱ्या अर्थानं त्यांनी आम्हाला समालोचन कसं करायला हवं, भाषेमध्ये कसं चेंजेस करायला हवं ते त्यांनी आम्हाला नेहमीच मार्गदर्शन केलं. ते आमचे गुरुवर्य कृष्णाजी गायकर त्यांचं इथे स्वागत आहे शिवसाई क्रिकेट संघाच्या वतीने आणि डान्सिंग अंपायर कुमार आंग्रे यांच्या माध्यमातून हा चौकार येतोय. चौकाराचा इशारा येतोय आणि या 4 धावेने धावफलकामध्ये वाढ झाली आहे. एकूण धावसंख्या झाली धावफलकावरती 6 धावा. या षटकातील शेवटचा 1 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि मात्र निहार याने मात्र आक्रमक पवित्रा घेतला या सामन्यामध्ये. पहिला चौकार येतो या सत्रातील. यावेळेस दुसरा चेंडू देखील मात्र मिड विकेट आणि लॉंगॉफ आणि लॉंगॉनच्या मधून चेंडू ट्रॅव्हल होतो आहे 6 धाव्यांसाठी. दणदणीत षटकार आणि या षटकाराने एकूण धावा संख्या धावफलकावरती लागली गेली आहे 12 धावा. 4 चेंडू फक्त 2 धावा फलकावरती होते. शेवटचे 2 चेंडू मात्र प्रहार केला. 12 धावा या फलकावरती लागल्या गेल्यात. एक जबरदस्त फलंदाजी केली गेली आहे निहार याच्या माध्यमातून. तर यावेळेस मात्र दुसऱ्या षटकामध्ये संकेत हा स्ट्रायकर एंड वरती फलंदाजी करण्यासाठी येणार आहे. तर दुसरं गोलंदाज कोण असणार आहे, दुसरी ओव्हर कोणता बॉलर घेऊन येणार आहे हे पाहणं गरजेचं आहे. तर आमचे सन्माननीय सचिनजी कटेकर साहेब यांचं देखील इथे आगमन झालं. त्यांना विनंती असणार आहे की आपण व्यासपीठावरती यायचा आणि या सामन्याचा आनंद घ्यायचा. आमचे सन्माननीय मान्यवर सचिन कटेकर साहेब यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानबद्ध व्हायचा. यावेळेस हलक्या हाताने स्टिअर केला. जबरदस्त एफर्ट. 3 धावा आपल्या संघासाठी वाचवण्यामध्ये यश आला. एक चांगली कामगिरी आपण पाहतोय या क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून होतीये. गोलंदाजी मार्गस्थावरती आपण पाहतोय गणेश दाखल झालाय दुसरं षटक फेकण्यासाठी. यावेळेस मात्र आपण पाहतोय
डेट चेंडूचा घोषित करण्यात येतो पंचांकडून. तर यानंतरचा सामना डेरवली संघाचा संगणक आणि बंगारपाडा संघाचा संगणक आपण यायचं आहे. डेरवली संघाचा संगणक आणि बंगारपाडा संघाचा संगणक टॉस साठी यायचा. धावा संख्या झाली आहे धावफलकावरती 11 धावा. दुसरं षटक गणेश राईट आर्म 13 धावा माफ करा 13 धावा फलकावरती लागल्यात. यावेळेसचा चेंडू आडव्या बॅटने खेळलाय मिड विकेट सीमा रेषे पलीकडे 6 धावांसाठी षटकार. कुमार आंग्रे यांचा षटकारांचा इशारा येतोय. तर सन्माननीय सचिनजी कटेकर यांचं स्वागत आमचे रायगडचे बेस्ट अपडेटर अरुण कडप यांच्या शुभास्ते करण्यात येतोय. मी त्यांना विनंती करतो मायाची शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ म्हणून आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. सचिनजी कटेकर अतिशय चांगलं नेतृत्व भंगारपाडा गावातील त्यांचं शिवसाई क्रिकेट संघाच्या वतीनं मनापासून स्वागत. यावेळेस पाहूया या षटकातील पुढचा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने जातोय. डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषे पलीकडे दणदणीत चौकार. त्याचबरोबर त्यांच्या समवेत आलेले पाहुणे प्रवीणजी पवनजी गोसावी त्यांचं देखील शिवसाई क्रिकेट संघाच्या वतीनं मनापासून आपण स्वागत करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. यावेळेस मात्र चौकार येतोय. या 4 धाव्याने एकूण धावा संख्या धावफलकावरती लागली गेली आहे 23 धावा या धावफलकावरती. दुसरं षटक प्रगतीपथावरती 49 धावांचा पाठलाग करायचा. अशा वेळी एक चांगली भूमिका निहार याच्या माध्यमातून आपण पाहतोय नांदगाव संघासाठी. यावेळेस मात्र ब्लॉकल पद्धतीचा चेंडू खेळून काढलाय लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये जातोय. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धाब्याचा कोणताही प्रयत्न होत नाहीये. 24 धावा या फलकावरती लागल्या गेल्यात. संकेत यावेळेस मात्र स्ट्रायकर एंडला फलंदाजी करणाऱ्या आपण पाहतोय. संकेत एकेरी चेंडूचा सामना करून 1 या धावसंख्येवरती खेळतोय. तर निहार याने आक्रमक पवित्रा घेतल्या कारणामुळे मात्र संकेत यानं स्ट्राईक रोटेशनची भूमिका घेतली आहे. यावेळेस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न फायनली रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता पण बॅट आणि चेंडूचा प्रॉपर टायमिंग जुळला नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होतीये आणि या निर्धाव चेंडूमुळे धावफलकामध्ये कोणत्या प्रकारचा बदल होत नाहीये. 24 या धावसंख्येवरती धावफलक स्थिरावलाय. 13 चेंडू आणि अजून देखील 25 धाब्यांची आवश्यकता असणार आहे. या वेळेस लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून चेंडूला खेळून काढलाय. 6 धाब्यांसाठी चेंडू जातोय. षटकार कुमार आंग्रे सरांचा 6 धाब्यांचा इशारा येतोय आणि समीकरण उरलंय 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र 19 धावा. नाणेफेक साठी बंगारपाडा संघाचा संगणक इथे उपस्थित आहे. डेरवली संघाचा संगणक आपण यायचं आहे. शेवटचे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 19 धाब्यांची आवश्यकता असणार आहे. सलामीचे 2 फलंदाज आपण पाहतोय निहार आणि संकेत. एक चांगली भूमिका चांगली प्रदर्शन त्यांच्या माध्यमातून एकूण 30 धाब्यांची भागीदारी 30 धाब्यांची साझेदारी आपण पाहतोय. वैयक्तिक दोन्ही फलंदाजांचं आपल्या संघासाठी योगदान 30 धावसंख्येची पार्टनरशिप यांच्या माध्यमातून होतीये. तर उर्वरित 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र 19 धावा या जमवायच्या आहेत. नांदगाव संघाला या सामन्यामध्ये वर्चस्व स्थापित करायचं असेल तर तर तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाजी मार्गस्थावरती आपण पाहतोय साहिल. उर्वरित 12 चेंडू जिंकण्यासाठी 19 धावा. पण यावेळेस मात्र गगनचुंबी षटकार येतोय. निहार याच्या बॅट मधून निघालेला हा षटकार आणि या सामन्याची पूर्णपणे हवा काढून घेतली आहे. कारण 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी आवश्यकता असणार आहे 13 धाब्यांची. अजून देखील सामना दोन्ही संघांकडून बॅलन्स आहे.
13 चेंडू 11 चेंडू आणि 13 धावा या धावफलकावरती जमवायच्या। निहार याच्या बॅट मधून निघालेला हा तिसरा जबरदस्त षटकार, दमदार फलंदाजी आपण पाहतोय निहार याच्या बॅट मधून। यावेळेस मात्र लेग स्पिन अंदाजांमध्ये हा चेंडू फेकला गेला आहे। निर्धाव चेंडूची सांगता होतीये 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 13 धावा। सामना देखील बॅलन्स आहे, कोणताही संघ अजून देखील वरचढ झाला नाहीये, पण निहार याची आक्रमकता त्यांनी सिद्ध केली आहे, क्षमता दाखवून दिली आहे टीम उमरोली संघासमोर। शेवटचे 10 चेंडू जिंकण्यासाठी 13 धावा आणि निहार याच्या बॅट मधून लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या वरून चेंडू जातोय। 6 धाव्यांसाठी डान्सिंग अंपायर कुमार आंग्रे याचा 6 धाव्यांचा इशारा येतोय आणि या 6 धावेने एकूण धावा संख्या धावफलकावरती 42 धावा। उर्वरित काही चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी आवश्यकता असणारा ती मात्र 7 धावेंची। यावेळेस मात्र बाहेरचे कडा घेत चेंडू जातो आहे सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि निहार याला परतावं लागतंय। वैयक्तिक 4 षटकार आणि 2 महत्वपूर्ण चौकार त्याच्या बॅट मधून आले आहेत। एक हाती झुंज उमरोली संघासमोर दिली आहे निहार, जबरदस्त बॅटिंग। 42 धावा धावफलकावरती झालेत। 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धाव्यांची आवश्यकता आहे। संकेत आणि यावेळेस मात्र नवीन फलंदाज दाखल होतो मैदानामध्ये। मंगेश एक क्रिकेट मधलं जुनं जाणतं नाव, नांदगाव संघाकडून एक अनुभव आपण पाहतोय मंगेश याच्या रूपामध्ये। चाफेकर बंधू नांदगाव अतिशय देखणा फलंदाज आपण आणि त्याची फलंदाजी देखील तितकीच ताकदीची आहे, ती आपण बऱ्याचशा सामन्यामध्ये पाहिली असेल। यावेळेस चेंडू निर्धाव अशी सांगत होती 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धाब्यांची आवश्यकता असणार आहे। आणि यावेळेस मात्र लॉंग ऑन सीमारेषे बाहेर दणदणीत षटकार आणि या षटकारानं मात्र आपण पाहतोय की या सामन्यातली स्कोर इज लेवल 48 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट टीम चाफेकर बंधू नांदगाव। तर 1 धावेंची औपचारिकता असणार आहे जिंकण्यासाठी। टॉस करायचा आहे भंगारपाडा आणि डेरवली या 2 संघादरम्यान आपण टॉस करायचा। एक धावेची आवश्यकता आहे। मंगरपाडा संघाने नाणेफेक जिंकली आहे। शेवटचे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 1 धावेंची आवश्यकता असणार आहे। शेवटचे 6 चेंडू जिंकण्यासाठी 1 धावा ची आवश्यकता। 48 धावा फलकावरती आणि संकेत यांनी मात्र पॅडल स्वीप केलाय। फाईन लेग सीमा रेषे पलीकडे चेंडू जातोय 4 धाव्यांसाठी चौकार आणि हा सामना जिंकला चाफेकर बंधू नांदगाव।